मोठी जुईचा लोकल बॉयज दीप यंगस्टार आहेत. समोर चॅलेंज सुद्धा आहे. काय फटका मारला बघा दीपनं. दीप पाटील षटकार 6 धावेने धावफलक पुढे सरकलेत. एकूण धावा टोटल पाहतो 11. मान्सून धमाका. सुंदर आकर्षक ट्रॉफी सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते. उद्या या स्पर्धेतील शेवटचा दिवस असेल. दीप पाटील राऊंड विकेट. हो, आणखीन एक पलटवार. चेंडू हवेमध्ये दूरवर फिल्डर आहे तिथे. ओ गुड कॅच. साहिल गोडेकरनं अंदाज बांधले होते आणि त्यानंतर हा झेल टिपला. बॅकअप सुद्धा रेडी. ही विकेट खूप महत्वाची होती. अमित नाईक आउट. आता बॅटरला फसवलं. दीप पाटीलची सुंदर गोलंदाजी, तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण आणि मैदानावर कोण उतरलाय बघा. टेनिस क्रिकेटचा शहेनशाह बाहुबली ट्रॉफी आणि आज खेळतोय महाराष्ट्रातील आणखीन एक नामांकित टेनिस क्रिकेट. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात तो आपण पाहतोय केतन वामन म्हात्रे. 2016 मध्ये खाडी चषकामध्ये पहिली बाईक मिळाले होते आणि त्यानंतर हे रेकॉर्ड्स मोडत असताना आज क्रिकेटमध्ये श्रीमंत खेळाडू. 6 फोर व्हीलर, 40 बाईक. मग टेनिस क्रिकेट, डे क्रिकेट असो, नाईट स्पर्धा असो, रबर बॉल क्रिकेट असो, आपल्या खेळानं अक्षरशः गाजवल्यात. आणि केतन मात्र म्हटला तर त्याचा एक वेगळा चाहता वर्ग. खऱ्या अर्थाने युद्ध असेल. दीपनं चांगला कमबॅक केला. आता दीपला पुन्हा चॅलेंजेस समोर. केतन मात्रे धावा धावफलकावरती 11. विकेट गेला पहिला. अमित नाईक इम्पॉर्टंट. पायचीचा विकेट नाहीये ही सुद्धा इन्फॉर्मेशन. दीप पाटील समोर केतन मात्रे. ऑन साईडला लेग स्टिकच्या बाहेर थोडा दबाव असेल दीपवर, कारण समोर केतन आहे. अलीकडे सुद्धा त्याचे रेकॉर्ड्स आपण पाहिले. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा शतकी खेळी आणि यासाठी तो ओळखला जातो. धुरंधर आहे. मोठ्या खेळाडूची नेहमी निशाणी आपण पाहतो मोठे फटके. बघा सावध लाईन ओळखतोय दीप. मोठी जुईचा हा यंगस्टार आहे. कैलासवासी कृष्णा भगत, स्मृती मोठी जुई. साहिल गुडेकर मुंबईचे खेळाडू आयकॉन मध्ये आहेत. विश्वजित ठाकूर. साहिलनं दिल्या होत्या 5 धावा आणि त्यानंतर दीप पाटील. केतनसाठी ऑफ स्टंपला चेंडू लाईन आणि लेनचा अभ्यास करतोय आणि पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं चेंडू स्विंग झाला आणि पीट करताना यस डिक्लर झोन मध्ये. संपायर सिग्नल यस नाहीये. विश्वजित यश त्यांच्या मागे तो उभा आहे. धावा दाफलकावरती टोटल 14. प्रणय आम्हाला माहिती देतो. हा चांगला क्रिकेट नक्कीच सर्वांना पाहायला मिळणार आहे. 8 ग्रामीणचे 8 संघ आहेत आणि 2 आयकॉन. हो, खोदून काढला, सहज ठोकलाय आणि हा प्रयोग केला केतन चालला बोल. यासाठी ओळखला जातो केतन मात्रे. षटकार. एकूण धावसंख्या 19. केतन मात्रे 2 चेंडूचा सामना केला. षटकार एक अमित नाईकचा, त्यानंतर केतन मात्रे. आणखीन एक. केतन मात्रेला मिळाली लय, आता त्याला नाही कसलं भय. बॅक टू सिक्सेस. सिक्सर किंग शहेनशाह युद्ध रंगणार. मैत्रीपूर्ण लढत असेल, कारण विश्वजित केतन बऱ्याच वेळा व्यावसायिक क्रिकेट एकत्रित खेळल्यात. एकमेकांचे स्ट्रॉंग वीक पॉइंट माहिती आहेत. कान मंत्र देताना दीपवर. दीप पाटील साठी कान मंत्र विश्वजित.
सॉलिड स्ट्रोक पाहिला आपण केतनचा, एक लॉंग ऑन कडे, त्यानंतर कव्हर कडे वेगळे प्रयोग, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. स्कोर मूव्ज ऑन चलत गतीनं, धावसंख्या 29. ओ पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरवली, कदाचित विश्वजितनं जो कान मंत्र दिला आता यशस्वी. सीध प्रेशर, थोडा दबाव होता दीपवर, मात्र त्यानंतर त्याने कमबॅक केलंय. आतापर्यंत आपण धावसंख्या पाहू शकतो, 20 धावेचं षटक, एकूण धावा 25. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, मात्र चेंजेस आहे, आम्हाला माहिती मिळाली विनर विनर सामना होणार आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपरनं या अगोदरचा सामना जिंकलाय आणि यातून जो संघ जिंकेल त्यांना त्या संघाविरुद्ध 2 हात करावे लागतील. बघा, 3 दिवसाची स्पर्धा, बाहुबली ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी, सुंदर नियोजन आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट, बाहुबली नितीन नाईक 11 कोहलीचे सुंदर आयोजन आपण पाहतोय. 2 षटकानंतर 25. ओव्हर नंबर 3, तिसरं षटक पूर्वार्ध. बॅटिंग करत असताना टीम नितीन स्मृती कोहली विरुद्ध आपण पाहतोय हे युद्ध रंगतोय. विघ्नेश, स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा केतन म्हात्रे. 4 चेंडूचा सामना केलाय, 2 षटकार. सर्वजण उत्सुक असतात मोठ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. क्षेत्ररक्षण उत्तम सजवले, हा खोदून काढलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये. हो, झेल सोडलाय, थोडा बॉडीचं बॅलन्स सुद्धा झालं होतं, अंदाज बांधले होते, मात्र थोडी निराशा. तिकडे 2 धावा केतन न पळून काढल्या, विशालनं त्याला साथ दिली. आणि आता हा केतन मात्रेला जीवनदान मिळाल्यानंतर काय उलटफेर होता ते केतन मात्रेनं अनेक स्पर्धेमध्ये दाखवले. थोडा दबाव सुद्धा असेल कारण धावा त्याला बनवायचे. ओ, हा एक फटाका सहज ठोकलाय, चाबूक स्ट्रोक, ताकदवान फटका पॉइंट वरून, आणि जीवनदान मिळालेल्यानंतर त्याची किंमत आता मोजावी लागेल. फिल्डिंग टीम धावसंख्या टोटल छलद गतीनं पुढे सरकले, 34. 3 षटकार. केतन मात्रे म्हटल्यानंतर त्याची फटकेबाजी. महाराष्ट्राची शान, आपल्याला अभिमान, आणि पुन्हा संधी असेल का? पुन्हा कठीण होतं. साहिलनं काल मंत्र दिला होता, 2 झेल सोडलेत. मी म्हणेन रबर बॉल आहे आणि रबर बॉल मध्ये असं चित्र होत असतं कारण मैदानावर काही अडथळे असतात, ओलावा असतो, चिखल असतं, त्यानंतर थोडी जोखीम काही खेळाडू घेत नाही. आणि 2 जीवनदान आता केतनला. धावसंख्या मात्र चांगल्या स्थितीमध्ये, 36. क्षेत्ररक्षण तैनात केले विघ्नेश. आतापर्यंत 4 चेंडू, 1 षटकाराला, थोडासा दबाव सुद्धा. केतन मात्रे आणि मैदानावर खेळतो विशाल भोईर. चांगला क्रिकेट. एकूण धावसंख्या 36. किती टार्गेट सेट होईल? पहिल्या मॅच मध्ये 46चं टार्गेट होतं. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर, आकाश तारेकर आणि गोविंदाच्या जोरावर त्या धावा सहज पूर्ण केल्या. आणि आता या मॅच मध्ये टार्गेट का असेल? नितीन स्मृती कोहली आयोजकांचा संघ, केतन मात्रे त्यामध्ये, अमित नाईक बाद झालं, केतनने ती जबाबदारी घेतली. आता मोठी जुई संघ, इथून पुढचा प्रवास का असेल? विघ्नेश, केतनचा आणखीन एक हल्ला बोल, इचकी शॉट म्हणूया, काय सहज ठोकलाय. 2 जीवनदान आणि आतापर्यंत केतनने ठोकलेत 4 षटकार. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या केतनसाठी. बाहुबली ट्रॉफी सुद्धा तो त्याच्या आकर्षक खेळानं गाजवतोय. धावसंख्या 42. 4 षटकार आतापर्यंत पाहिले, 2 जीवनदान. आणखीन एक ऑन साईडला डिक्लेअर झोन येईल, पंचांचा इशारा येईल. सिंगल. धावफलक चांगल्या स्थितीमध्ये. नितीन स्मृती कोहलीचा आमचा ऑर्गनायझर टीम आणि सर्व त्यांच्या पाठीराख्या मॅचला एन्जॉय करताना. 3 षटकं संपलीत आणि धावफलकावरती आपण पाहतो 43. बघा, यानंतर विनर सामना होणार आहेत, लक्ष असू द्या. आज आपण पाहतोय केतनला त्याच बेधडक प्रवृत्तीने जो मैदान गाजवतो
आणि तीच आतिषबाजी दाखवत्या मैदानावर अजूनही तो खेळतोय. जी जबाबदारी असते आयकॉनची पूर्णपणे आता त्यांनी दाखवल्या. गोलंदाजा कर्दन काळ ओळखला जाणारा केतन म्हात्रे आतापर्यंत षटकार ठोकले 4. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आहेत, प्रयत्न होईल 2 धावेसाठी. विशाल, चांगली साथ दिली विशालनं. किती धावांचं टार्गेट सेट होईल? सिद्धेश आलाय चौथे षटक घेऊन. साहिल गोडेकर आयकॉन होता, त्यांनी धावा दिल्या 5. त्यानंतर दीप पाटीलच्या षटकामध्ये 20 आलत्या. विघ्नेशनं 18 दिल्या आणि आता सिद्धेश. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. बाहुबली ट्रॉफी मान्सून ब्लास्ट धमाका आपण पाहतो आज स्पर्धेतील दुसरा दिवस. ओ क्लीन बोल्ड, मिडल स्टंप विकेटच्या शोधात होते आणि फायनली ती विकेट मिळाले. विशाल भोईरनं 5 धावेचे योगदान. विशाल भोईर आऊट. 6 चेंडूमध्ये 5. अमित नाईक 4 चेंडूमध्ये 7 आणि आता स्वतः आमच्या ऑर्गनायझर आणि आपण पाहतोय मुकेश नाईक आणखीन एक पॉवरफुल फलंदाज. थोडी जबाबदारी असेल. 4 चेंडू बाकी आहेत. मुकेश नाईक स्ट्रायकर यांना तो सावध खेळला. मुकेशला माहिती केतन सारखा विध्वंसकारी खेळाडू आपल्या खेम्यामध्ये आणि त्याला स्ट्राईक का द्यायची नाहीये ते त्यांनी रोल दाखवलं. सिद्धेश बघा विनर विनर सामना असेल यानंतर. धावसंख्या टोटल 45. चेंडू शिल्लक 3. समोर उभा आहे केतन म्हात्रे. षटकार ठोकला आतापर्यंत 4 आणि आणखीन एक धमाका. 6 नंबर 5. दिस इज ऑल अबाउट टॅलेंट टेक्निक अँड टेम्परामेंट. मैदानावर बेधडक स्वरूपाचा केतन आता आक्रमक बनलाय. त्याला थांबवणं कठीण आहे. जीवनदान मिळाल्यानंतर त्याची प्रवृत्ती त्याने दाखवली आणि बघा मैदानावर पुन्हा एकदा आकर्षक. यासाठीच तो ओळखला जातो. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कडे जाऊया. केतन म्हात्रे खेळतोय 36 वर. चेंडू शिल्लक आहे 2. चेंडूचा सामना आपण पाहिला. 11 बॉल 36. षटकाराचा समावेश 5. बघा ॲव्हरेज स्ट्राईक रेट. थोडासा दबाव आहे सिद्धेश्वर. 2 चेंडू 55 इशारा व्हाईट बॉल. बॅटिंग करत असताना टीम नितीन स्मृती कोहली संघाच्या धावा पूर्ण झाल्या. 50 रन्स कंप्लीट आणि एकूण धावा 52. 52. सिद्धेश समोर उभा केतन. हो पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल. ओ नाही थ्रो खराब. बॅकअप होता विश्वजित. कॉल सुद्धा झाला मात्र थ्रो चुकीचा. 55 इशारा डिक्लेअर झोन मध्ये. बॅट फिल्डिंग. फलक पुढे सर्कल 53. 53 झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये 46 होत्या टार्गेट. आता किती टार्गेट सेट होईल? वैयक्तिक खेळतो केतन 37 वर. चेंडू लास्ट बॉल. ओ शरीरावर चेंडू फेकल्याच्या आणि नक्कीच गुड बॉलिंग. आता कमबॅक केलं सिद्धेशनं. कुठे का होईना लेग बाईस. सिद्धेचं कौतुक करावं लागेल. एक षटकाराचा अपवाद वगळता त्यांनी जी गोलंदाजी केली विशिष्ट टप्प्यामध्ये कॉन्फिडन्स त्याला होता आणि ते कमबॅक करून दिलं. उत्तरार्ध कसा असेल हे आपण नक्कीच पाहणार आहोत. मात्र बघा पुढचे जे संघ आहेत अमय स्पोर्ट्स KDH वाघिलीवाडा, भोलानाथ आवरे, ओमसाई जीवदानी बामणडोंगरी, सरीमरी ढाबा, युविका 11 नांदगाव आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहेत. कारण बाहुबली ट्रॉफी डिसिप्लिन मेंटेन करते. कालपासून वेळेमध्ये सामने होतात. आज थोडी ट्रॅफिक समस्या असल्याने स्पर्धा लेट सुरू झाली. चला केतनसाठी एकदा टाळ्या. उद्या गुड बॅटिंग. 2 जीवनदान मिळाल्यानंतर 13 मध्ये वैयक्तिक 37. 37 खेळला. 5 षटकाराचा समावेश. टार्गेट सेट केलं आणि आता एकूण धावा दाफलकावरती 54. 55चं टार्गेट. प्रणय आम्हाला माहिती देतोय 55 करायचं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करेल ज्यामध्ये
महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार विश्वजित ठाकूर मोठ्या, साहिल गोडेकर आणि आपण ऐकूया उत्तरार्ध कसा असेल ते पुन्हा एकदा शेरो शायरी किंग बाबूच्या सर यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. चलिए बहुत बहुत शुक्रिया सागर मांडोकर सर जिन